आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वेताळा, तुला संपूर्ण आयुष्य दाह सोसावा लागेल. मला जसे पुत्र वियोगाने बांधून ठेवले आहेस तू, तसे तुला संपूर्ण आयुष्य भोगावे लागतील. काय रे, पहिल्यांदा चारा दिलास ना? हो. आता आपणही भोजन करून घेऊ. पिताश्री, पिताश्री. भास झाला मला बहुधा. घरच्यांची आठवण काही केल्या पाठ सोडत नाहीये. पिताश्री, काय झालं मालक? अरे तो आक्रोश करतोय. कोण मालक? अरे अरे तो काय, तो आक्रोश करतोय. कोण करतोय आक्रोश? सांगा तरी. चल तू तू गाडी गावाकडे फिरव. पण शेठ, अजून आपला बराच माल विकायचा आहे. अरे आता आता मला माझ्या मुलाला इथे बांधून ठेवला असा भास झाला. तू तू गाडी गावाकडे फिरव. हे बघ, हा हा नक्की ईश्वरी संकेत असणार. चल. देवा, तू इतका कठोर का बनला आहेस? का माझ्या पुत्राला माझ्यापासून दूर नेले आहेस? आम्ही कोणाचे काय वाईट केले होते? एका आईची अशी परीक्षा घेण्याचा हक्क तुला कोणी दिला? आत्ताच्या आत्ता माझ्या पुत्राला माझ्या समक्ष उभा कर. बाकी काही नको. मला फक्त इतके हवे. मला बाकी काही नको. देवा, मला काही माहिती नाही. माझ्या पुत्राला त्या वेताळाच्या तावडीतून सोडून आणण्याची जबाबदारी तुझी आहे. वा 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 वा. ही तर आनंदाची वार्ता आहे. गावभर दुःखाची लाट पसरली आहे. कोणीही आनंदाने हसत नाहीये. लवकरात लवकर जाऊन ही वार्ता महाराजांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, काय झाले? आपण इतक्या क्रोधित का बरं दिसत आहात? तुम्हीच मला सांगितलेत ना की महादेव मृत्यू लोकात रूप बदलून वावरताय. परंतु मी त्यांच्या समक्ष येऊनही आम्हास त्याचा थांग पत्ताही लागू देत नाही. हो, खरे आहे ते. या संदर्भात आम्ही महादेवांशी बोलायला गेलो आणि पाहतो तर काय, एक लावण्यवती त्यांना भुरळ घालते. या संदर्भात आम्ही महादेवांची थेट वार्ता केली, परंतु त्यांनी आम्ही असे काही सोंग घेतले नाही असे बोलून साप झुटकारले. ते एकाच गोष्टीवरती अडून बसले आहेत की आम्ही केव्हापासून कैलासातच आहोत. आम्ही तिथून गेलोच नाही. नारायण नारायण. परंतु माते, आपण त्या लावण्यवतीशी चर्चा नाही केलीत का? कारण निश्चितपणे तिच्याकडनं आपल्याला सत्य काय ते नक्की कळेल. नाही केली चर्चा, परंतु आम्हाला नाही वाटत ती आम्हाच काही सांगेल. महादेवांना जर कळू द्यायचे नसेल तर तिला देखील तशा सूचना दिल्या गेल्या असतील. आणि तसं जर असेल तर तिच्याकडनं सत्य कथन करून घेणं हे दुरापास्त आहे. परंतु माते, जर आपली मतीच आपल्या ताब्यात नसेल तर? म्हणजे माते, तिने लाख ठरवू दे की काहीही झाले तरी आपण सत्य कथन करायचे नाही. परंतु तिची जिव्हा, तिचे स्वरयंत्र, तिची मती काहीच जर ताब्यात राहिली नाही आणि आपण जे विचारू ते सत्य कथन करावयास तिला भाग पाडले तर? तुम्ही मोहिनी अस्त्राचा वापर तर सुचवत नाहीये ना मला? नाही नाही माते, मी केवळ आपल्या आंतरिक संघर्षातून सुटका व्हावी यासाठी मार्ग शोधत होतो. असे माझ्या मनात आले म्हणून आपल्या जवळ कथन केले. बाकी ह्या अस्त्राचा जर वापर केला तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल हे मात्र नक्की.
आता आम्ही प्रस्थान ठेवतो. बाकी आपण योग्य निर्णय घ्याल यात तिळमात्रही शंका नाही. येतो आम्ही. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य पर्याय दिला. आता सत्य बाहेर येण्यापासून कोणीही अडू शकणार नाही. देवाधिदेव महादेव, ह्या वेशाचा अति भार होऊ लागला आहे. मूळ रूपात यावे का? नाही, किंबहुना तुला लावण्यवती म्हणून आता परिसीमा गाठायची आहे. माझ्या सवे हसत खेळत जीवन व्यतीत करण्याची स्वप्न तुला रंगवायची आहे. काय महादेव? हो, ती बघ, माता पार्वती येत आहे. आता वेळ दौडू नकोस बरं. स्वामी, आपल्या विवाहानंतर काही काळ आपण दोघेही अज्ञातवासात जाऊन राहू. इथल्या जनांशी संपर्कच नको काही काळ. जशी तुझी इच्छा. परंतु इथले माझे कार्य अडून राहिले तर? माझ्यासाठी इतकेही जमू शकणार नाही का? जमू, अवश्य जमू. महादेव, अहो ते तुम्हाला अज्ञातवासात नेऊ पाहतीये, म्हणजे माझ्यापासून तोडू पाहतीये. परंतु मी हिचा मनसुबा पूर्ण होऊ देणार नाही. मोहिनी विद्येचा वापर करू तिच्या मुखातून सत्य काय आहे ते वधून घेणारच. आता ही मोहिनी विद्या तुझा खरा चेहरा समोर आणणार. अशा प्रकारे नारदाने सुचवल्याप्रमाणे पार्वती मातेने त्या लावण्यवतीवर मोहिनी अस्त्र सोडला. ओम नमः पार्वते पते हर हर. महादेव, ओम नमः पार्वते पते हर हर. महादेव. देवा, तुझं अस्तित्व तू सतत आमका दाखवतोस. तुझ्या कृपेने ह्या गावात सुख, समाधान, शांती नांदान दे. हे काय? हे धुलीकणांचे विवरण अचानक कोठून आले?
दोघे कोठे गेले? बोला माते, काय सेवा करू? तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. तुम्ही फक्त आज्ञा द्या. त्या मोहिनी अस्त्राचा असर या पिशाच्यांवर होऊ लागला आहे. बोला माते, काहीतरी आज्ञा द्या. तुझा राजा कोठे आहे? महाराजांनी एका कपिल नावाच्या बालकास आपल्या गुहेत नेले आहे. त्याला जादुई बंधनात अडकून ठेवले आहे. तो बालक आक्रोश करतोय. परंतु तुझ्या राजाने त्या बालकाला का अडकून ठेवले आहे? त्याच्याकडून निर्माण झालेला एक विशिष्ट नाद त्यांना हवा आहे. त्या बालकास ते आता आजन्म बंदिस्त करून ठेवणार. काय समजतो तो वेताळ? त्याला याची शिक्षा भोगावीच लागणार. तुझा होय माते. आपल्या पुत्राशिवाय वसुधेची अवस्था अति बिकट झाली असेल. प्रथम तिला जाऊन भेटावे, मग त्या वेताळाकडे जावे. कोणीतरी आणावं माझ्या पुत्रा सोडून. त्या वेताळाने माझ्या पुत्राला पकडून नेले आहे. हे सगळं त्या म्हातारेमुळे झालंय असं म्हणत होते. तिच्यासोबत तिच्या पुत्रास पाठवलं आहे म्हणे. ही बघा आली. हिला पकडून विचारलं पाहिजे निरंजनच्या पुत्रासोबत काय केलं ते. वसुधा, काय केलेस माझ्या पुत्राचे? मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पुत्राला तुझ्यासवे पाठवले होते. मग तो त्या वेताळाच्या गुहेत कसा पोहोचला? का असं वागलीस तू? सांग ना, का वागलीस? वसुधा, अगं मी असं का करेन? मी असं काही केलं नाहीये. तुम्ही असे का केलेत माहिती नाही, परंतु एका मातेचे दुःख आयुष्यभरासाठी तुमच्या माथी राहील. माझा शब्द आहे, मी तुझ्या पुत्रास परत घेऊन येईल. पुत्र वियोगाचे पाप मी माझ्या माथी लागू देणार नाही. माता आणि पुत्र यांचा वियोग मी अधिक काळ टिकू देणार नाही. हा शब्द आहे माझा. मोठ्या तोरात बोलून गेली आहे, पण मला नाही वाटत आता निरंजनचा पुत्र पुन्हा कधी इथे पोहोचू शकेल. स्वामी, माझ्या मार्गात येऊ नका. आज त्या वेताळाचा अंत कोणी थांबू शकणार नाही. आम्ही आपला मार्ग कदापिही रोखणार नाही. आपणास वेताळाचा अंत करायचा आहे ना, अवश्य करा. परंतु त्यानंतर होणाऱ्या परिणामांची कल्पना देण्यासाठी आम्ही इथवर आलो आहोत. वेताळाचा अंत म्हणजे त्याचा वध. एका अर्थी तो त्याच्या शापातून मुक्तच होईल, परंतु योग्य वेळेच्या आधी जर तो या शापातून मुक्त झाला तर मृत्यू लोकात महाप्रलय येईल, सर्वाचा विनाश होईल. आता तुमची इच्छा. देवी, आमचे इतकेच सांगणे आहे. आपणास जे काही करायचे आहे ते विचारपूर्वक करावे. कोणाशी बोलताय? नानी, नानी आतमध्ये चला तुम्ही आधी. नानी, नानी बाहेरचं हे काही आहे ना, ते खूप वाईट आहे नानी. तू काय मका शिकवत चांगलं आणि वाईट? नानी, कुठे चाललात? बसणार तुका काय करूचा? मी तुम्हाला कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये. मका जाऊ देत. मका दागिने अडूचे असत. मका जाऊ देत. अहो, तू तुम्हाला फसवतोय. कोण कोणाक फसवताना तर मका बरोबर कळता. सोड मका, सोड. तुझा वाटोळा होता ना, तो वाट बघतो माझी. माझे दागिने बाहेर असत. तू वाट बघतो माझी. मका जाऊ दे. हो, मका जाऊ दे. नानी, अगं काय झालं? काय चाललं? ही का सांग. हिचा स्पर्श पण मका सहन होणार नाही. मका बाहेर जाऊ दे. काय झालं? बाहेर हडक्या आहे बाहेर.
हाय नानी नानी अगं काय झालंय तुका काय चालवलंस हा हे बा आमका नको ते दागिने आमका नको ते पैसे तू तू सोड हा सगळा तू माझा भाई खोत नाही सोड नका भाई अगं नानी नानी कसं समजावू तुका अगं सोड तू हट्ट नानी अगं ऐक नानी, तू अशी नाही ऐकू. सोड नका चला. दागिने देतलो तो दागिने देतलो तो मका दागिने देतलो तो मका दागिने देतलो हो हडक्या बोला मालक काय काम असा काय नाही माका तुमका एक विचारच व्हा काय काय नाही म्हणजे मी तुमका परम्याकडून हाडलाय त्यांनी खिळो मारून तुमका माझ्या वांगडत हाडलाय माका जे काही लागतला ते तुम्ही सगळं हाडून देतला माका काय कमी पडूचं नाही हे सगळं माका मान्य आहे. तरी पण मी तुमका एक विचारताय तुम्ही माका सोडून जायचं काय घेतला म्हणजे कसं हा की आता माका ना पैसे अडक्याची काय गरज नाही माका ते काय नको सोनं नाणं काय नको फक्त माका एवढंच सांगा तुम्ही माका सोडून जायचं असेल तर त्यासाठी माका काय करू लागतला मालक आता या शक्य नाही त्याचा विचार पहिलं करूच असता आता मी तुमच्या घराण्यात बांधलेलो हा आता माझी तुमच्यापासून सुटका नाही आणि तुमची माझ्यापासून अहो थंय काय करतास अहो एकट्यात थंय जाऊ नका नको नको तिच्या हातात मिशवाला तो प्रसाद हा नको नको अहो तुमका 1000दा सांगितलं येऊ नको म्हण कशा केलास हय आता मी चुकून येलाय हं? चल चल घराकडे जाऊ हे थांब थांब माका तू प्रसाद दे अगं बघतस का दे दे प्रसाद दे चल जा चल चल यो हाडक्या वेतोबाच्या प्रसादाक बी आता म्हणजे नक्कीच तो वेतोबाक पण हा इले हा हो अभिनू बरं वाटतं मग आराम करा आहे बाबा तुम्ही आहे सर बावीची चौकशी करू गेलेलो बरोबर बसा आहे या बसा येते आम्ही पाणी घेऊ अभिनू जास्ती थंडी वाटता काय गोळीओ बिळीओ घेतलास मा गो शालग्या बाहेर ये तुझे बाबा बघ कसे करतात इला जरा पाणी बाबा काय होता जरा जरा तीर्थ घेऊ हा करा रात्रभर या असंच होता मध्येच थंडी खाऊन येता आणि ना अंग त्यांचं दुखता हो घाबरले व्हायचं वेतोबाचं तीर्थ देते तेवढंच एक मार्ग उरला माझ्याकडे त्याच्या भरोश्यावरच सगळं चालला रेडकरानं तुम्ही भाग्यवान असाल सारख्या पोर तुमची सेवा करता खरंच तुमका रेडकरानं काही एक होऊचा नाही तुमचं देव तुमका नक्की बरो करतलो आहे घराकडे कसा बरा ना घराकडे सगळं व्यवस्थित आ पण तू नाही ना म्हणून घर जरा शांत शांत आ. पण त्या तमाशापेक्षा तरी बरा महेशाक जरा बरं नाही महेश कामाक गेलो आ. आणि ना तो कामाक गेलो ना म्हणून आम्ही ताबडतोब भाई निघून इलो तुझ्या बाबांका बघू म्हटलं जरा यांची चौकशी करूया कसे हसते हा हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस तू आमच्या पोरी सारख्या काय करच लागली तर हक्कान माग तुला गामछाल काढू नको बरा शालगे येतो तर आम्ही थांबा मी हळद कुंकू लावते
हे बघ, लाडू आणले हे खा. एक तुझ्याने काय लागलं तर सांग, लागलं नको हक्कान माग काय का. बर येतो हा. आहे बाबा, काय गो माका सांगा घराकडे काय झालं. चाल घ्या, महेश दारू पिऊक लागलो. काल त्या धाकल्या सोनारा बरोबर दारू पिऊन घरी येलो. माझं महेश असं नव्हतं गो, खरंच माझं महेश असं नव्हतं. पण त्याच्यावर आता पैशाची धुंदी चढली आहे ना, म्हणून तसं वागता. अगं तर देवाक सुद्धा मानणं नाही. खरंच असं नव्हतं गो पोर माझं. आहे बाबा, वाईस थांबा, मी बाबांका जेवण देतय आणि येते तुमच्या वांगडा. नको नको अगो, रेडकरांका खरी तुझी गरज आहे आता. होयच राव, त्यांची काळजी घे. आमच्या काळजीपोटी तू थंय येऊ बघ तसं कळता माका. आम्ही कसे तरी दिवस काढतो, तू होय तुझ्या बाबांची काळजी घे. आहे पण चाल घ्या, हे बघ आमची शपथ हा तुका. बाबा चल येतो आम्ही. हा